नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत काळ्या वाटाण्याची उसळ. त्यासाठी लागणार आहे सुकं खोबरं, कांदा, मिरची, लसूण आणि आले. सर्वप्रथम तवा गरम करायला ठेवू. त्याच्यावरती खोबरं टाकून त्याला मीडियम आचेवरती चांगलं भाजून घेऊया. खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊ. त्याच्यानंतर कांदा टाकू. कांद्याला चांगलं भाजून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण हे टाकून त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून त्याला चांगलं आपण भाजूया. आपला मसाला, सुका मसाला रेडी झाला आहे. आता आपण फोडणीसाठी एक कांदा कापून घेऊ. एक टोमॅटो कापून घेऊ. थोडीशी कोथिंबीर कापून घेऊ. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण साहित्य भाजून घेतलेलं होतं ते घालून त्याचा मसाला वाटून घेऊ. आपला मसाला रेडी झाला आहे. आता कढईमध्ये आपण तेल टाकू. तेल थोडं तापलं की त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, हिंग आणि कांदा टाकून त्याला चांगलं परतून घेऊ. कांद्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे, थोडीशी कोथिंबीर. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकल्याने फोडणीला अजून जास्त चांगली चव येते. टोमॅटो शिजण्यासाठी त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायची गरज नाही. आता जे वाटलेलं वाटप आहे ते त्याच्यामध्ये टाकू आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. वाटप चांगलं शिजण्यासाठी त्याच्यावरती आपण झाकण घेऊन त्याला 1-2 मिनटं वाफ देऊ. 2 मिनटं वाफून झाल्यावरती आपण झाकण काढून एकदा चेक करून घेऊ. परत एकदा झाकण ठेवून त्याला वाफवूया.
मसाल्याला थोडं तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये हळद, मालवणी मसाला, थोडंसं लाल काश्मीरी मिरची, गरम मसाला आणि धनेपूड टाकून ते मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मसाला कढईला चिपकू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफवून घेऊ. मसाल्याला तेल सुटेपर्यंत त्याला आपण चांगलं व्यवस्थित भाजायचं आहे. आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काळे वाटाणे टाकू आणि चांगलं मिक्स करून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला 5 मिनटं आपण चांगलं उकळी काढून घेऊ. तयार आहे आपली वाटाण्याची उसळ.